8 कोटी वार्षिक आम्हाला त्याच्यात मिळतं। आणि त्यांनी सांगितलं की आता हा माझा मुलगा आय एम बँगलोरमधनं झालेला आहे, मी स्वतः IIT कानपूरमधनं झालो, मी स्वतः आय एम अहमदाबादमध्ये डायरेक्टर आहे, आणि माझा मुलगा आता डब्बे वाटणार काय। इंडियन काउन्सिल फॉर टेक्निकल रिसर्च अँड डेव्हलपमेंट यांनी स्टार्टअप फेस्टची खरं म्हणजे सुरुवात केली, आणि बघता बघता त्याचं स्वरूप इतकं मोठं झालं की नागपूर महानगरपालिका आणि इनोव्हेटिव्ह काउन्सिलच्या निर्मितीनं आज आपण दुसऱ्या वर्षी या महत्त्वपूर्ण अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होतो आहोत। आज या इनोव्हेशन पर्वाला ज्यावेळेस मी इथे आलो आणि याचं उद्घाटन केलं त्यावेळेस मला असं वाटलं की आपण नागपुरातच नाहीये, इतका सुरेख कार्यक्रम, इतका मोठ्या याच्यावर कार्यक्रम नागपुरात होऊन राहिलं, त्याबद्दल मी खरं मनापासनं महापौर मॅडमचं मी मनापासून आभार मानतो की आपण या इथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आणि नागपूर शहरातील सर्व युवकांना एक नवीन जे जग जिथे चाललं आहे, जग जिथे पुढे चाललं आहे आणि जग ज्या दिशेने चाललं आहे ते दिशा दाखवण्याचं एक काम या माध्यमातून आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। जीवनात काही अमूल्य आणि उत्तुंग यश प्राप्त करायचं असेल तर त्याला वयाची, परिस्थितीची किंवा आर्थिक स्थितीची याचा कुठल्याही मर्यादा नसते। इतिहास साक्षी आहे की जितकेही महान लोक या जगात आलेले आहेत ते अत्यंत कमी वयात व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शून्याचं विश्व निर्माण केलेलं आहे। संत ज्ञानेश्वरांनी आपल्या वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली। छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या 13व्या वर्षात तोरणा किल्ला जिंकला, आणि असे पुष्कळ उदाहरण आज या देशात आहे की जे कमी वयात काहीतरी त्यांनी शून्यातनं विश्व निर्माण केलेलं आहे। मी 2 उदाहरण ज्यांना मी वैयक्तिक ओळखतो त्यांच्याबद्दल मी सांगणार। माझा एक भाऊ आहे, आपल्या नागपूरचाच, त्याचे वडील नागपूरचे आणि तो अहमदाबादला शिक्षण केलं त्यांनी आय एम बँगलोर मधनं MBA केलं। MBA केल्यावर त्यांनी एक 3 वर्ष नोकरी केल्यावर त्यांनी एकाएकी नोकरी सोडली। त्याचे वडील आय एम अहमदाबादला डायरेक्टर होते, आई डॉक्टर म्हणून कुठेतरी नोकरी करत होती, आणि तो दिल्लीमध्ये गुरगावला राहत होता आणि तिथे नोकरी करत होता, आणि एकाएकी 3 वर्ष नोकरी करून त्यांनी नोकरी सोडली। त्याच्या घरी सगळे चिंतित आले की अरे बाबा यांनी नोकरी सोडली, इतकं 30-40-50 लाख रुपयाचं पॅकेज आहे सोडून दिलं, आणि हा 1 वर्ष 6 महिन्यापासून काहीच करत नाही। ते ज्यावेळेस त्याला भेटायला गेले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी डब्बेवाले जे आहे, मुंबईचे जे डब्बेवाले त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी काहीतरी दिल्लीमध्ये कुरिअर सर्व्हिस किंवा या टाईपचं काहीतरी करण्याचं, डिलिव्हरीचं काहीतरी करण्याचं माझं नियोजन आहे, मला काहीतरी असं करायचं आहे। त्याच्या घरचे लोक ज्यांनी कधी आयुष्यात कधी व्यवसाय केला नव्हता, आणि त्यावेळेस त्याचे आई वडील ज्यावेळेस त्यांनी बोलावलं तिथे गुरगावला, त्यावेळेस माझ्याही आई वडिलांना त्यांनी बोलावलं होतं काका काकू म्हणून, आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्याचे वडील थोडे डिप्रेस झाले, आणि त्यांनी सांगितलं की आता हा माझा मुलगा आय एम बँगलोरमधनं झालेला आहे, मी स्वतः IIT कानपूरमधनं झालो, मी स्वतः आय एम अहमदाबादमध्ये डायरेक्टर आहे, आणि माझा मुलगा आता डब्बे वाटणार काय, असे ते चिंतित झाले आपल्या टिपिकल आपल्या आई वडिलांसारखे। आणि ज्यावेळेस त्यांनी सुरुवात केली त्यावेळेस कुणालाही वाटलं नव्हतं की हा एक छोट्याशा यांनी डब्बावाल्यांची एक प्रेरणा घेऊन ज्यांनी सुरुवात केली, याच्या पुढे डिलिव्हरी म्हणून कंपनी आज देशातली 3ऱ्या नंबरची सर्वात मोठी ई गव्हर्नन्स कंपनी होणार म्हणून। तुम्ही डिलिव्हरी नाव ऐकलं असणार, मी ही गोष्ट सांगतो, साहिल बर्वा, तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करू शकता, साहिल बर्वाची स्टोरी। हा या डिलिव्हरी कंपनीचा फाउंडर चेअरमॅन आहे। दुसरा, आताच नुकताच मी फॉरेस्ट मिनिस्टर असल्यामुळे माझ्याकडे पुष्कळ लोक प्रेझेंटेशन द्यायला येतात, आणि मला एका कंपनीचा फोन आला की आम्हाला विविध आदिवासी विभागामध्ये आणि वन विभागामध्ये काही सर्व्हेलन्सच्या काम असतील किंवा बाकीच्यात आम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं, आम्ही काय काय निर्माण केलं त्याच्याबद्दल। आणि मला प्रेझेंटेशन द्यायला आला एक 20 वर्षाचा मुलगा, आणि त्या 20 वर्षाच्या मुलाला मी विचारलं की तुम्ही कशाला, तुमच्या वडिलांची कंपनी नाही म्हणे, मीच स्वतः ही कंपनी स्थापन केलेली आहे। मी त्याला विचारलं की तुमचं शिक्षण काय झालं आहे, तर म्हणे मी 2 वर्षा पहिले 12वी पास झालो, आणि म्हटलं तुम्ही आता काय शिकताय, तर म्हणे मी शिकतो तर मी एका कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतली आहे, मी BTech करतोय, पण त्या कॉलेजचा मी ब्रँड अँबॅसेडर आहे। ते 2 जुडवा भाऊ आहेत आणि आम्ही त्या कॉलेजचे ब्रँड अँबॅसेडर आहे, आणि त्यांनी आम्हाला इतके चांगले प्रोडक्ट दाखवले। त्यांनी एक मोबाईलच्या पेक्षा अर्धा त्यांनी एक ECG मशीन केलेली आहे। त्यांनी सांगितलं की त्यांच्या कंपनीच्या नावाने 117 पेटंटेड प्रोडक्ट्स आहेत, आणि त्यांच्या स्वतःच्या नावाने 17 प्रोडक्ट पेटंटेड आहे। आणि मी त्यांच्याबद्दलची विचारपूस केली, कारण मलाही वाटलं की इतके कमी वयात हा मुलगा कसा इतका हे झाला। मी गुगलवर सर्च केलं त्यांच्याबद्दल, आणि त्याला दुसऱ्यांदा तो ज्यावेळेस आला माझ्याकडे, त्याला मी घरी जेवायला बोलवलं, आणि त्याला विचारलं की तुमची कशी सुरुवात झाली। मी बोलतोय यशराज भारद्वाज बद्दल, तुम्ही नाव ऐकलं असणार, यशराज भारद्वाज। त्याला विचारलं की तुम्ही कशी सुरुवात केली, तर म्हणजे आम्ही क्रिकेटर होतो, आणि परिस्थिती घरची खराब असल्यामुळे आम्ही क्रिकेट पुढे खेळू शकलो नाही। आम्ही नॅशनल लेवलचे क्रिकेटर असतानाही आमच्या घरची परिस्थिती, माझे वडील फिजिकल एज्युकेशनचे टीचर होते एका दिल्लीमध्ये एका शाळेत, आपण आमच्या घराची परिस्थिती नसल्यामुळे आम्हाला ते सोडायला लागलं, आणि आम्ही दोघा भावांनी विचार केला की पैशामुळे आपल्याला हे सोडायला लागलं, कुठेतरी आपण नवीन काहीतरी केलं पाहिजे। आम्ही एका म्युझियममध्ये 1500 रुपये महिन्याची नोकरी सुरू केली दोघा भावांनी, आणि म्युझियममध्ये आम्ही ज्यावेळेस लोकांना, तिथे येणाऱ्या लोकांना आम्ही ते लोकांचं म्युझियम दाखवल्यानंतर आम्हाला ते लॅब फ्रीमध्ये यूज करायला द्यायचे, आणि त्या लॅबमध्ये आम्ही ज्यावेळेस तिथे आम्ही सगळे प्रयोग केले त्यावेळेस आम्ही आमच्या आयुष्यातलं पहिलं एक इनोव्हेशन केलं, आणि आम्ही बाजऱ्यापासनं पाणी फिल्टर करण्याची एक टेक्नॉलॉजी तयार केली, आणि ती आम्ही US मधल्या एका कंपनीला आम्ही ती विकली। 8 कोटी वार्षिक आम्हाला त्याच्यात मिळतं, आणि दरवर्षी त्याच्यात 10% एक्सलेशन होतं। आणि मी म्हटलं 8 कोटी 15व्या वर्षी तुम्ही 8 कोटी कमावले, मग तुमच्यासारखे मुलं नसतील,
ते म्हणलं आम्ही 8 कोटीचा 1 रुपया खर्च केला नाही. आम्ही 8 कोटीचा रुपया खर्च केला नाही. आम्ही एक कंपनी बनवली आणि त्या कंपनीतनं आम्ही जे देशात जे प्रतिभावान विद्यार्थी आहेत, प्रतिभावान मुलं आहेत, त्यांना सगळ्यांना आमच्याकडे रिक्रूट केलं. आम्ही 10-10 लाख रुपये महिन्याचा पगार दिला. आणि जे ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आहेत, नवीन नवीन शोध आहेत, नवीन नवीन गोष्टी आहेत, नवीन नवीन ॲप तयार केले, ते आम्ही आमच्या नावाने पेटंट करत गेलो आणि देश विदेशात आम्ही विकत गेलो. आज जवळपास त्यांच्या नावाने 130 पेटंट आहे. 28 देशांमध्ये त्यांची कंपनी कार्यरत आहे आणि जवळपास अबुधाबीमध्ये त्यांची कंपनी लिस्टेड आहे. आणि असे लाखो उदाहरण आपल्या देशात आहे, जगात आहे. फेसबुकचे ज्यांनी फेसबुक सुरू केली ते मार्क झुकरबर्ग, किंवा उबेर सुरू करणारे, किंवा आपले सचिन बन्सल ज्यांनी फ्लिपकार्टची सुरुवात केली, जॅक मा ज्यांनी अलिबाबाची सुरुवात केली, अशा सर्व लोकांची जर तुम्ही सुरुवात बघितली, यांचा इतिहास वाचला, तर निश्चित तुम्हाला दिसणार की आपल्यासारखेच लोक होते, आपल्यासारख्याच साधारण परिस्थितीतील लोक होते, ज्यांनी आपला एक विश्व निर्माण केलं आणि आपल्या ताकदीच्या भरोशावर आणि आपल्या आत्मविश्वासाच्या भरोशावर त्यांनी विश्व निर्माण केलं. निश्चित आपण सर्व इथे उपस्थित सर्व प्रतिभावान आहे, कोणीही कमी जास्त नसतं, सगळे सारखे असतात. फक्त आपल्यामध्ये आपल्या आत्मविश्वास निर्माण करायची जरूरत आहे. आपण सर्व ही मोठं आपल्या जीवनात काहीतरी करू शकता आणि ते मोठं करण्यासाठी आपल्याला एक दिशा पाहिजे, एक मार्गदर्शन कोणाला तरी पाहिजे असतं आणि ते मार्गदर्शन करण्याचं काम या इनोव्हेशन पर्वाच्या माध्यमातून महापौर नंदाताई जिचकार यांनी केलेलं आहे. खरंच नागपूर शहराला एक चांगल्या महापौर मिळाल्या, त्याबद्दल आम्ही सर्व फार त्यांच्याबद्दल अभिमानी आहे. आणि तुम्ही हे कार्यक्रम केला इतका सुंदर या विद्यार्थ्यांसाठी. मला वाटतं जवळपास 1000 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. पेपरमध्ये आज मी वाचलं तर 500 मुलं रजिस्टर करणार असं सांगितलं, पण आतापर्यंत मी इथे ज्यावेळेस मी उद्घाटन केलं तिथे त्यावेळेस 1000 विद्यार्थ्यांनी इथे रजिस्ट्रेशन केलेलं आहे असं माहिती पडलं. निश्चितच हे मोठ्या प्रमाणात या विद्यार्थ्यांना या इनोव्हेशन पर्वाचा फायदा होणार आहे. निश्चितच प्रशांत कडू सरांच्या मार्गदर्शनात आणि महापौरताईंच्या नेतृत्वात हा एक अतिउत्कृष्ट कार्यक्रम आपण इथे पाहायला मिळणार आहे. हा कार्यक्रम आपण आयोजित केला, मला इथे बोलावलं, त्याबद्दल आपला सर्वांचा आभार.